विहार लेक पाहिले का? दीज आर नॉट जस्ट लेक्स. अरे तलाव असे असतात विस्तीर्ण. आणि मुंबईचा सी तोच खरा सी रे. सी सी काय करतोय? पुणे तिथे काय होणे? आमच्या डेक्कनला संभाजी पार्कला येऊन बघ रे कधीतरी. जाऊ रे, पण भूक लागली बघ. खाणे पिणे का देखो यार. काय सी सी लावलंय. आपण सांगतो ना भिडू, भारी एक से एक खाने की चीज. अख्खा मुंबई पागल है. खाओ तो जानो. अरे प्रकाशचा मिसळ पाव, तावडेचा वडा पाव, चौपाटीची भेळ, भेळपुरी, कॅननची पावभाजी, दिल्ली दरबारची बिर्याणी, रुस्तमचा आईस्क्रीम. अरे कॉन्टिनेंटल बोलू नको, चायनीज, बोंबील भजी, भरलेला सरंगा. हा 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 एकदम झकास खाणं रे. अरे दुनियाभरचं सगळं बेस्ट मुंबईतच खायचं आणि मस्तीत जगायचं. काय खायचं आणि काय मस्तीत जगायचं, ह्याला काय खाणं म्हणायचं? खायचंय तर पुण्याला या. पुण्याची खाद्य संस्कृती एकदम भारीच हो. चवीचं खाणार त्याला पुणे देणार. जागे आहात म्हणजे ऍडिशन घेतली आहे. जागे आहे का कोणी दुसरं? बघ ना एक चव. पुण्याचे जोशी वडेवाले, चितळे बंधू मिठाईवाले यांच्या मिठाया, बेडेकर मिसळ, शॅम्पल पाव आणि साजूक तुपातली, हो साजूक तुपातली बिर्याणी. दुनियाभरात भेट म्हणतं की पुण्यातच मिळते. बिर्याणी मोठे चाटच खालो. खूप प्रसिद्ध आहे होय सर. अरे हा वडेवाला जोशी राजस्थानी आहे बरं का. पण काही म्हण, तुझ्या बरोबर मैं आर्ग्यू नहीं कर सकता. तेरा पुणा ग्रेट रे बाबा. अरे क्या ग्रेट क्या नहीं है मालूम नहीं. अरे काय लावलंय यार. आमची फडतरे मिसळ आणि चिटकुर्लीची बर्फी आणि देहातीचा किंवा बरंचसा तांबडा पांढरा रस्सा कधी खाल्लायचा का? मला सांगायला. अरे रस्त्यावरून रविवार आठवला. हॅलो, हा रस्त्यावरून रविवार आठवला. अरे आम्ही मुंबईकर विकेंडला मस्त क्रिकेट पाहतो. खेळतो तसं कमीच, बघतो आणि मस्त चर्चा करतो. नाहीतरी क्रिकेट, राजकारण, सिनेमा ह्याच्यावर बोलायला काय माहित नसलं तरी चालतंय ना रे भिडू. राजकारण सिनेमा ठीक आहे रे. क्रिकेटची गोष्ट बोलायची तर द पुणा गेम, त्याला तुम्ही बॅडमिंटन म्हणता, तो पुण्यामध्येच जन्माला आलाय ना रे. अरे काय ते फूल उडवून खेळायचं. ढल गया दिन, ढल गई रात. बायकांचा गेम रे तो. साला क्रिकेट शिवाय दुसरा कोण? आवाज गेला. हॅलो, हॅलो. अरे काय बायकांचा गेम रे. साला क्रिकेट शिवाय दुसरा कुठं स्पोर्ट्सच नाही बघ. मैदानात काय गल्ली गल्ली क्रिकेटचा खेळ चालू असतो. बस क्रिकेट ही क्रिकेट. गावस्कर, वाडेकर, वेंगसरकर, तेंडुलकर, अरे चौकारच रे. या चौकारांइतके दुसरे स्पोर्ट्समनच नाही झाले बघ दुनियेत. अरे अनिला कसले चौकार मारतोयस? अरे काय झाले मला प्रश्न, मला बोलायलाच ती नसतं झालंय की ना. तेव्हा तालमीत गेलाय का रे? आमचा काशाबा जाधव पहिला पैलवान, त्यानं ऑलिम्पिक मध्ये स्वतःच एकट्याच भारतासाठी पदक मिळवलेले. कधी 1952 मध्ये, कधी 1952 मध्ये
हेलसिंकी का काय ते तिथं पुणेकर आहे का शिकवतोय मी अजून ऍडिशन घेतोय. हा, ठीक आहे ठीक आहे. अरे एवढं क्रिकेटचं लई कौतुक करायला लागलायस. तुला माहित आहे का रे? आमच्या पांडुरंग साळगावकरांनं त्या सूर्य गावस्करांची दांडी होती. असेल रे, पण स्टेडियमवर जिवंत क्रिकेटचा अनुभव घे आणि मग बोल. हे खेळबिळी सगळं ठीक आहे, पण पुणे ते पुणे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्तरांवर पुण्याची योग्यता कोणाचीही बरोबर नाही. शैक्षणिक दृष्ट्या बोलायचं तर सगळ्यात पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी काढली. त्यांनी ती शाळा काढली म्हणून मुली शिकल्या, हुशार झाल्या. आणि त्यांनी शाळा काढली म्हणूनच तुम्ही सगळे इथे येऊन बसलेले आहात. बरोबर ना मुलींनो? तर बघितलं ना, असंही ते खरंच रे म्हणता, पण ही शैक्षणिक प्रगती झाली. अरे मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे. तुम्ही मॅचच करू शकणार नाही मुंबईशी. इथलं स्टॉक एक्सचेंज, भाभा परमाणु केंद्र, देशाच्या वैज्ञानिक आणि आर्थिक प्रोग्रेस मध्ये मुंबईच आगे आहे. अप्रोच अख्खा दुनिया में नहीं है. अरे तुम लोग 9 बजे का मीटिंग को 10 बजे पहुंचता है. हे पुणे वाले 2 ते 4 झोपा काढतात. तरी बरं 2 ते 4 कार्यक्रम करतात. काय आम्ही मुंबईचे लोक कार्यक्रम करतोय म्हणून पुणेकरात जागे आहेत. अरे मुंबई अख्खा दिन दिवस रात्र 24 तास कामात. अरे मुंबई देशाचा कारभार चालवते रे. काय म्हणतोस अनिल? पुणे 2 ते 4 झोपा काढते. पुणे आधी जाणून घेणे आणि मग आपले शहर गाणे. पुणे तिथे काय? तुम्हाला काय माहित आहे पुण्याबद्दल? अरे तुम्हाला सांगतो, पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पाया. महत्वाचे ऐतिहासिक गड किल्ले, पर्यटन आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध. तुम्हाला सांगतो, या गड किल्ल्यांचे राकट आणि रांगड रुपडं अगदी तंतोतंत उतरलंय बघ. पुण्यातल्या कसबा पेठेत राहणाऱ्या या राम गणेश गडकरींच्या गीतातच बघ ना. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देश, कोमल देश, फुलांच्या देश. जाग्या माझा आवाज सहन केल्याबद्दल धन्यवाद. पुण्याला ऐतिहासिक महत्व आहे रे. गड किल्ले, शनिवार वाडा, लाल महाल, तो इतिहास सांगतातच. नीट बघितलेस तर लाल महालात अजूनही शाहिस्तेखानाची फोटोपिका सापडते. माहित आहे का रे तुम्हाला? पुणे हे भारतातील सर्वात मोठ्या IT हब पैकी एक आहे. हे कमी म्हणून की काय, ते सर्वात महत्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकीही एक आहे. उगीच नाही अभिमान आम्हाला आमच्या पुण्याचा. शिवाय आशा मॅडम, शिवाय पुण्याला सैनिकी बॅकग्राऊंड आहे. आमची NDA संरक्षण दलाला कर्तबगार अधिकारी पुरवते. कसलं अधिकारी घेऊन बसलायस? कसलं अधिकारी घेऊन बसलायस? खरं सैनिक तर आमचा सातारा कोल्हापूरच देतोय पिढ्यान पिढ्या. शिवाय शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहेच की. मला सांगतो, पन्हाळगड, विशाळगड आणि हो पावनखिंड, लय लय भारीच इतिहास ग. आणि तुम्ही आमचा शेतीचा वारसा विसरताय.
शेतीमुळं देशाला सुबत्ता येते, बरकत येते. शेतकरी गबर झाले आणि त्यांनी मर्सिडीज घेतल्या. त्याचा परिणाम काय झाला? मुंबई नंतर दुसरं सर्व्हिस स्टेशन खोललं ते कोल्हापुरात. ते असो, पुणे साहित्य, नाट्य व सिनेमा यांची मांदियाळी म्हणजे पुणे. प्रभात या महान संस्थेची आता फिल्म इन्स्टिट्यूट झालेले. भंडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुण्यातच आहे की. अरे पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. महाराष्ट्राची संस्कृती शिकावी व जपावी पुण्याने. सर्व बाबतीत पुणे अगदी ग्रेट आहे. हे बघा, तुम्ही काय बी म्हणा, जगात भारी ते कोल्हापुरीच बाय का नाही? अरे आमचे भी शांतारामच होते की तुझ्या प्रभातचे संस्थापक का काय ते. आज तुमच्या शुद्ध भाषेत आत्वरी रे. तेच ते भावना पोचल्या. अरे कोण रे भाव नाही? अरे आता कशाला कापल्या काढतो. आणि आमचे भालजी पेंढार करत होते की सिनेमातलं ऋषीच रे ते. नट शिवाय नट केशवराव भोसले म्हणजे अख्खं नाटकच की र. अरे संजय कुठली करतोस? आमची मुंबई म्हणजे सर्व धर्म समभाव. काय लफडा झाला, बॉम्बस्फोट झाला, तडीत झाला, पोलीस फायर ब्रिगेड यायच्या आधी जनता धावते मदतीला, माहितीये? सांगतो अरे बाबा नाही तो लोग बैठा आर्ग्यूमेंट करते. अरे मुंबई अपनी जान है जान, समझे क्या? जरा हट के जरा बच के, यह बम्बई मेरी जान. अरे तुम दोनों भी मेरी जान, अरे तुम दोनों भी मेरी जान. जाऊ दे रे, आता तुम्हाच नाही म्हणून सोडतो. तुम्ही या रे कोल्हापूरला या. तुम्ही सुद्धा समजे या कोल्हापूरला, म्हणजे तुम्हाच नाही जाऊतो कोल्हापूर काय आहे ते.